टुर्नामेंट जरी कोणती असली तरी फक्त विनर आपल्याला आर्या बोबले संघ पाहायला मिळत होता। खऱ्या अर्थानं ही चांगली टीम आज आपल्याला पाहायला मिळते। आद्यक्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके या पुण्यनगरीमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय। जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आणि प्रेक्षकांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल। ओरटू अमित। यस माझे मित्र आणि युवा बीजेपीचे अध्यक्ष कोहली संघाकडून आमचे मोंटी शेठ नाईक आणि विशाल पाटील यांना विनंती करतो की त्यांनी समर्पण कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आणि मॅचचा आनंद घ्यायचा आहे। तर मॅच ऑन होतीये मनोज। आजच्या दिवसातील ही तिसरी मॅच इथे मात्र पाहायला मिळतीये। अक्क्या स्पोर्ट ओवले आणि आर्या स्पोर्ट ओवले आणि शैलेश स्मृती श्री गणेश नांदाई तरघर या दोन संघादरम्यान ही मॅच इथे मात्र पाहायला मिळते। हॅलो, तर निश्चितच आपण जर बघितलं ना तर ही चषक आपण बघतोय जे आम्हाला बाईक दिली ना ते निश्चितच कुंदन दादा यांच्या माध्यमातून ही मॅन ऑफ द सिरीज साठी आपल्याला बाईक पाहायला मिळते। नेहमीच त्यांचा हातभार या स्पर्धेसाठी या शृंखलेसाठी राहिला जातो आणि या आयोजकांना देखील पूर्ण सपोर्ट असतो। तर त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सरचे स्वागत करूया। जाऊया मॅच कडे जिथे एका बाजूला तरगर संघ तर दुसऱ्या बाजूला ओवले संघ ही लढत आज आपल्याला पाहायला मिळणार आहे। येस मंकू शेठ नाईक यांना विनंती करतो की आपण समाचार कक्षामध्ये यायचं आहे। कोहलीचे युवा बीजेपी अध्यक्ष तर घेऊन चलतो मॅच कडे जिथे मॅच ऑन आहे। ओवले संघ आणि तरगर संघ या दोन संघादरम्यान ही संघर्षमय लढत इथे मात्र पाहायला मिळते। सागर गायकवाड आणि अश्विन पाटील अशी जोडी मैदानात दाखल होती आणि हा षटकार इथे मात्र पाहायला मिळतो। पहिल्या चेंडूवर इथे मात्र षटकार 6 धावा। लीगल असणारे हा चेंडू तर पहिल्या चेंडूवर 6 धावा इथे मात्र सागर गायकवाड अतिश कोहलीवर हल्ला चढवतोय। फुलटॉस पैजा चेंडू होता आणि पुन्हा एकदा तशाच पैजा चेंडू आणि त्याचा पुरेपूर फायदा सुरेख फटका पाहायला मिळाला। डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये जाईल आणखी एक षटकार ब्रँडेड। काय बहारदार खेळी पाहायला मिळते। दोन फुलटॉस चेंडू फेकले होते। अतिशय खराब गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते अतिश कोहली या गोलंदाजाची आणि त्याचा पुरेपूर फायदा। दोन मोठे फटके खेचतो बॅक टू बॅक षटकार तो म्हणजे फलंदाज सागर गायकवाड। 12 धावा धाव फलकावर। पुढचा चेंडू कमबॅक करावा लागेल। पुन्हा एकदा बॅट फिरवली आहे डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू जाईल वन बाउन्स सीमा रेखा पार 4 धावा। गोलंदाज अतिश कोहली याला मात्र विचार करायला भाग पाडलाय। पहिले 2 षटकार आणि आता मात्र येतोय चौकार। सुरेख फलंदाजी पाहायला मिळतीये सागर गायकवाड या फलंदाजाची। हल्ला चढवतोय गोलंदाजावर आणि त्याला विचार करायला इथे मात्र भाग पाडतोय। 3 चेंडूचा खेळ संपलाय। 16 धावा धावफलकावर।
मोठ्या आव्हानाकडे इथे मात्र वाटचाल करत असताना आपण आर्या स्पोर्ट ववळे संघ इथे मात्र बघतोय. सागर गायकवाड काय केली राहिली आहे मित्रांनो. बॅट तापली जातीये मैदानात. पुन्हा एकदा लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येणार, उचलणार, फेकणार, तोपर्यंत वेळ होती एक धाव पूर्ण करण्याची आणि एक धाव पूर्ण केल्यानंतर धावसंख्येत जाईल 17 धावा धावफलकावर. आता मात्र अश्विन पाटील हा नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज जाता येईल स्ट्राईक एंडला. ते मात्र कमबॅक करावा लागेल. अतिश कोहली याला एखादी विकेट मिळवून द्यावी लागेल. पॉवर प्लेचा हा षटक इथे मात्र पाहायला मिळतोय. त्याचा पुरेपूर फायदा इथे मात्र फलंदाजांनी उठवलाय. आता मात्र सुरेख चेंडू फेकल्याने त्याच्यावरती सन्मान दिलाय. आता इथे मात्र खराब फेकी, खराब आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 5 चेंडूचा खेळ संपल्यानंतर 19 धावा धावफलकावर. ववले संघ सुरेख फलंदाजी पाहायला मिळाली आहे. 3 खराब चेंडू इथे मात्र पाहायला मिळाले, त्याचा पुरेपूर फायदा इथे मात्र उठवला. पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू जाईल, सीमा रेखा पार, 4 धावा, ओव्हर, षटकार, चौकार. अख्ख्या हिंदुस्थानाला इथे मात्र वेळ लावलं होतं. झुकेगा नाही साला, आणि इथे मात्र फलंदाज म्हणतोय झुकेगा नाही साला. पहिल्या षटकात तब्बल 23 धावा खेळून काढल्यात. सुरेख फलंदाजी पाहायला मिळते. फलंदाज सागर आणि अश्विन याची. सागर खेळतोय मैदानात 2 षटकार आणि 1 चौकारच्या साह्याने, तर 1 चौकारच्या साह्याने अश्विन पाटील हा मैदानात उपस्थित आहे. आर्या स्पोर्ट ओवले संघाकडून खेळत असताना. आणि इथे मात्र नवीन गोलंदाज षटक क्रमांक 2 घेऊन येतोय स्मित पारगावकर. स्मितला मात्र इथे मात्र कमबॅक करून द्यावा लागेल आपल्या संघाला. पहिल्या षटकात हाणामारीचं षटक होतं, पॉवर प्लेचं षटक होतं. त्या षटकात इथे मात्र चांगल्या धावा इथे मात्र या 2 फलंदाजांनी खेळून काढल्यात. 23 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. 4 षटकांचा खेळ आहे, 24 चेंडूंचा खेळ आहे. पहिल्या 6 चेंडूमध्ये आपण इथे मात्र 23 धावा धावफलकावर बघतोय. एकही विकेट इथे मात्र घेण्यात यश आलं नाहीये, ते म्हणजेच तरगर संघाच्या गोलंदाजांना. आता मात्र गोलंदाजी मार्कवर कर्नाला एंड कडून गोलंदाज स्मित तयार. शॉर्ट पिचवर चेंडू आहे, टप्पा पडल्यानंतर काहीसा बाहेर येते, मात्र एसटी रक्षक सुद्धा चुकी करतोय. आणि इथे मात्र व्हाईटची 1 धाव आणि 1 व्हाईटची म्हणजे 1+1 अशा ह्या 2 धावा इथे मात्र पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जाईल 25 धावा धावफलकावर. खराब गोलंदाजीचं प्रदर्शन इथे मात्र पाहायला मिळतंय तरगर संघाच्या गोलंदाजांकडून. पुढचा चेंडू, रिव्हर्स अटेम्प्ट, सुरेख फटका, क्रिकेटचं सौंदर्य असं दाखवताना इथे मात्र मैदानात आपण बघतोय फलंदाज अश्विन याला. आणि चेंडू जाईल सीमारेखा पार, 4 धावांसाठी. फलंदाज खूप सुरेख, पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू आहे. डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये तिथे क्षेत्ररक्षक आहे, परंतु चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाईल सीमारेखा पार, 6 धावांसाठी. कणकणीत षटकार. फलंदाज मैदानात फक्त चौकार आणि षटकाराची बोली लावतायत. गोलंदाजांना मात्र विचार करायला भाग पाडलाय. कशा पद्धतीचे चेंडू फेकायचे त्या दोन्ही फलंदाजांसमोर हे समजत नाहीये, ते म्हणजे गोलंदाजांना. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय
आणि तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मात्र विकेट पहिली बाद होईल ती म्हणजेच अश्विन पाटील बॅकवर्ड लगावट. अश्विन मात्र परतावा लागेल. फटका सुरेख होता अश्विन याचा, परंतु उंची जास्त होती, लांबी कमी मिळाली आणि तिथे मात्र लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होता आणि त्यांनी कोणतीही चुकी केली नाही आणि पहिला आदरा इथे मात्र बसतोय तो म्हणजेच आर्या स्पोर्ट ओवले संघाला. नवीन आलेला फलंदाज आपण बघतोय प्रसाद गायकवाड. कशा पद्धतीने फलंदाजी करणार. पहिला विकेट बाद झाल्यानंतर पुढचा चेंडू कमबॅक करून दिलाय. पहिला चेंडू रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न होता, परंतु लगी तो चगी बॉल मात्र लागला. निर्धाव चेंडू होतीये. चांगलं कमबॅक इथे मात्र पाहायला मिळतोय गोलंदाज स्मिथ याचा आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा इथे मात्र स्लोवर पॉईजचा चेंडू होता. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता तो म्हणजेच प्रसाद याचा आणि प्रयत्न पसला जातोय. आणखी एक निर्धाव चेंडूची सांगता इथे मात्र पाहायला मिळते. जो हल्ला चढवला होता अश्विन याने, आता मात्र थोडासा प्रसाद याला बॅकफुटला ढकलतोय गोलंदाज स्मिथ. सुरेख कमबॅक इथे मात्र पाहायला मिळतोय. शॉर्ट पिच पॉईजचा चेंडू होता. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण केली जाईल. या एका धावेने धावसंख्या धावफलकावर पण बघतोय 36 धावा धावफलकावर. 2 षटकांचा खेळ संपलाय, 12 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 36 धावा धावफलकावर आपण इथे मात्र बघतोय. 18च्या सरासरीने इथे मात्र वाटचाल करताना आपण आर्या स्पोर्ट ओवले संघ बघतोय. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे मनोज. आणि आम्ही जर आपण बघितलं ना का हा संघ दाखवून देतो की या मैदान आम्हाला रास का येतोय, कारण की अनेक वर्ष या संघाचा दबदबा या मैदानावरती राहिला आहे आणि तोच दबदबा पुन्हा एकदा सिद्ध करत असताना, कारण की सुरुवातीच्या 2 षटकामध्ये जर आपण विचार केला ना, विश्लेषण जर केलं ना, तर 2 षटकामध्ये तब्बल 36 धावा आपल्याला पाहायला मिळतात. कारण की आता खरी यांची कसरत आहे ना गोलंदाजांची, कारण की समोर फलंदाज असेच चेंडू मारतात ना, कारण की त्यांना जणू काय चेंडू हा फुटबॉल नजर येतोय आणि त्या प्रकारचे फटके, सुरेख देखणे फटके देखील आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्या बॅटमधनं. आणि त्याच प्रकारची खेळी या ठिकाणी खेळत असताना आणि या मैदानाचा पूर्णपणे अंदाज आहे त्या खेळाडूंना आणि तीच फटकेबाजी या मैदानामध्ये चालू आहे. नक्कीच मनोज, म्हणतात ना बॉलवर नजर, आणि ती नजर येते मात्र पकड येते मात्र पाहायला मिळते या फलंदाजाची. आता मात्र फलंदाज आपण बघतोय सागर गायकवाड. प्रसाद स्ट्राईक एंडला आपण बघतोय. सागर मात्र नॉन स्ट्राईक एंडला आहे. 2 षटकार आणि एका चौकारच्या सहाय्याने. शॉर्ट पिच मध्ये चेंडू आहे. कॅचचा कॉल आहे, परंतु सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि एक धाव मात्र पूर्ण केली जाते. या एका धावेने धावसंख्या जाईल 37 धावा धावफलकावर. तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज अमर मोहिते. अमरला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. स्मिथने जरी आपण बघितलं पहिला एक चौकार आणि एक षटकार, त्यानंतर मात्र चांगला कमबॅक आपल्या संघाला करून दिलाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुरेख चेंडू आणि इथे मात्र दांडी गोल केली जाते आणि मोठा विकेट इथे मात्र प्राप्त करण्यात यश आलंय अमर मोहिते या गोलंदाजाला. आणि बाद होईल तो म्हणजेच म्हणून आपण बघितलं फलंदाजाला जर आपली इनिंग करायची असेल तर बरेच बॉल लागतात, परंतु गोलंदाजाला जर कमबॅक करायचा असेल तर एका बॉलची गरज असते आणि तो एक बॉल इथे मात्र टाकला जातोय आणि सागर गायकवाड याला पवेलियनचा रस्ता मोकळा करून दिला जातोय. अमर मोहिते चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये. आता मात्र नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय राजेंद्र मुंगाजे. राजेंद्रला मोठे फटके मारावे लागतील.
कारण आपण बघितलं दोन स्ट्राईक हँडचं फलंदाज सागर आणि अश्विन यांनी चांगली केली होती. त्यानंतर मात्र थोडं संत पद्धतीचं क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा लॉगॉन रिझन मध्ये चेंडू खेळून काढलाय आणि इथे मात्र मिसफील्ड केली जाते. क्षेत्ररक्षक तिथं असेल स्मित पारगावकरच्या माध्यमातून या जात येईल हा चौकार. नशिबाचा चौकार इथे मात्र मिळतोय फलंदाज राजेंद्र याला. इथे मात्र एज लागली जातीये. मिड ऑफ रिजन मध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल आणि कोणती चुकी घडत नाहीये. सुरेख झेल इथे मात्र टिपला जातोय आणि फलंदाजाला इथे मात्र माघारी धाडण्यात यश येत आहे राजेंद्र याला. राजेंद्र मुखांची बाद. क्रिकेटच्या पटलावरती तर आपण बघितलं ना, जर तुम्हाला कमबॅक करायचं असेल ना, गोलंदाजी अशी करा की समोरच्या टीमला देखील घाम फुटला पाहिजे. आणि त्याच प्रकारची गोलंदाजी करतो गोलंदाज. कारण की पहिल्या 2 षटकामध्ये जर विचार केला ना, सपाटून मार खाला होता 2 गोलंदाजाने. त्याच्यानंतर काय सुरेख कमबॅक करतोय गोलंदाज आपण पाहतोय. अमर मोहिते नामक गोलंदाज. चांगली लाईन लेन खूप चांगली आणि त्याच्यानंतर क्षेत्ररक्षण देखील खूप सुंदर असं पाहायला मिळाला आणि त्याच प्रकारची गोलंदाजी आता हाताळतोय. नक्कीच अमर मोहिते याचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. कारण आपण बघितलं 12 चेंडूचा खेळ संपल्यानंतर 36 धावा धापलकर होत्या. आता मात्र एज लागली होती परंतु एसटी रक्षकांनी चुकी केली आणि आता मात्र ही 1 धाव मिळेल. कारण आपण बघितलं एक चौकाराला तो पण मात्र क्षेत्ररक्षकाची चुकी तिथे मात्र पाहायला मिळाली. परंतु चांगली गोलंदाजी इथे मात्र अमर मोहिते याची पाहायला मिळाली आहे. धावसंख्या आपण धावफलकावर बघतोय. ओवले संघ 42 धावा धावफलकावर. फलंदाज प्रसाद गायकवाड आता मात्र स्ट्राईक एंडला आपण बघतोय. मोठे फटके मारावे लागतील. थोडासा कमबॅक येते मात्र तरगर संघाकडून फुलटॉस पेसर चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे लेग साईडच्या दिशेने आणि 1 धाव मात्र पूर्ण केली जाते. आता मात्र एकेरी दुहेरीवर भर दिला जातोय. षटक क्रमांक 3 संपतोय आणि 3ऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 43 धावा. 2 षटकामध्ये आपण बघितलं 36 धावा धावफलकर होते. आता मात्र 7 धावा देऊन इथे मात्र 2 विकेट घेण्यात यश आलंय. ते म्हणजेच अमर मोहिते या गोलंदाजाला सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. आता मात्र शेवटचं षटक कोण फेकणार. फलंदाज आपण बघतोय ओवले संघाकडून प्रसाद आणि समीर गायकवाड अशी जोडी मैदानात सध्या उपस्थित आहे. शेवटचा षटक असेल हाणामारीचा षटक असेल. कितपत धावा कितीच आव्हान इथे मात्र ठेवणार तो म्हणजेच ओवले संघ. टीम मीटिंग कमी करायची आहे आणि लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. स्पीडअप करायचं आहे. अद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या 142व्या पुण्यतिथी निमित्त हे आयोजन इथे मात्र भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. युवा क्रांतीवीर DK चषक इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय 2025. आजचा हा 2रा दिवस आणि भरपूर प्रेक्षक आज आपल्याला इथे मात्र पाहायला मिळत आहेत. मॅचचा आनंद घेत आहेत. या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि 24 लाईव्ह इव्हेंट्स यावर सुद्धा भरपूर प्रेक्षक घर बसले इथे मात्र आनंद घेत आहेत. आमचे आयोजक अलंकार भोपी यांची भरपूर मेहनत आपल्याला इथे मात्र पाहायला मिळते. आणि षटक क्रमांक 4 घेऊन येतोय किरण पारगावकर. स्पीडअप करायचं बघा. स्पीडअप करायचं आहे कारण की प्रत्येक इनिंग साठी तुम्हाला 20 मिनिटाचा अवधी असणार आहे. ऑफिशियल पंच देखील त्या ठिकाणी पाहायला मिळतात. तुम्हाला 20 मिनिटाच्या अवधीमध्ये इनिंग कंप्लीट करायचे मित्रांनो. स्पीडअप करा प्लीज. किरण पारगावकर इथे मात्र पहिला चेंडू अवांतर फेकतोय.
धावसंख्या 44 धावा धावफलकावर. अमरची गोलंदाजी सोडली तर खूप खराब गोलंदाजी इथून मात्र पाहायला मिळते तरगड संघाकडून. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये एक धाव पूर्ण केली जाते. सागर आणि अश्विन बाद झाल्यानंतर मात्र चौकार आणि षटकार थांबलेत की काय ते म्हणजे ववले संघाकडून आपण बघतोय. कारण त्या दोघांनी आल्या आल्या इथे मात्र षटकार आणि चौकारांनी हल्ला चढवला होता. त्यानंतर मात्र कोणताही असा फलंदाज नाहीये की तो षटकार आणि चौकार खेचताना आपण बघितलाय ववले संघाकडून. किरण पारगावकर गोलंदाजी करण्याला एंड कडून तयार आहे. दुसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज आहे. समोर फलंदाज आपण बघतोय समीर गायकवाड. ब्लॉकलपचा चेंडू होता. इथे मात्र धावचीच्या रूपामध्ये फलंदाज बाद होईल. आणखी एक आद्रा बसतोय. तर निश्चितच ववले संघ कुठेतरी बॅकफुटला जाताना आपण बघतोय. पहिल्या 2 षटकात मात्र वरचढ ठरला होता. त्यानंतर मात्र अमर मोहिते यांनी चांगली गोलंदाजी केली आणि आपल्या संघाला मात्र या सामन्यात परत आणलाय. 45 धावा धावफलकावर आपण बघतोय. हॅलो, नेक्स्ट मॅच असेल बघा. श्री स्वयंभू धाकटा खांदा आणि मायरा 11 कलबुसरे या 2 संघाच्या संगणकांना विनंती करतोय की आपण समालोचन कक्षेमध्ये यायचंय. धाकटा खांदा आणि कलबुसरे या दोन्ही संघाच्या संगणकांना पहिला कौल असणार आहे. आपण इनिंग संपाच्या आतमध्ये समालोचन कक्षेमध्ये यायचंय. पुढचा चेंडू डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. 1 बाउन्स सीमारेखा पार ओव्हर द रो चौकार. डीजे आपण जर बघितलं सुरेख धून या ठिकाणी मात्र वाजवत असताना आपले बघितले आपण डीजे मास्टर. कारण की सौंदर्य खरा म्हणजे कोकण जर आपण बघितलं आणि एक निसर्गरम्य असं आपलं कोकण पाहायला मिळतो आपल्याला. नक्कीच. आणि तसंच आपला हा कर्नाला किल्ला एक ऐतिहासिक आपलं गाव आणि या गावात आम्ही जन्मलो ह्याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे. पुढचा चेंडू स्लोवर पेसचा चेंडू होता. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा आणि इथे मात्र प्रयत्न पूर्णपणे फसलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता इथे मात्र होते. बघा, मॅच चालू असताना कृपया करून कुणीही गाडी मैदानाच्या आतमध्ये आणू नका. प्लीज कॉर्पोरेट करा. मॅच चालू असताना कुणीही गाड्या मैदानाच्या आतमध्ये आणू नये. पुढचा चेंडू किरण पारगावकर तयार. मोठे फटके मारावे लागतील. फोल्टर्स फटकेचा चेंडू होता परंतु पुरेपूर फायदा उठवता आला नाहीये फलंदाजाला. आणि आणखी एक धाव संख्या लागतील धावफलकावर 50 धावा. 50 इथे मात्र होती या संघाची. तर चला, खांद्या संघाचा संगणक या ठिकाणी आलाय. तर विनंती करतो कलबुसरे संघाच्या संगणकाला विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय नाणेफेक करण्यासाठी. पुढची मॅच असणार आहे. लगेचच यायचंय इनिंग संपच्यात. पुढचा चेंडू कितपत धावा गोला करणार ववले संघ. स्वीप मारण्याचा प्रयत्न आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मात्र पाहायला मिळालं आणि तोपर्यंत मात्र 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. धोका संभवू शकतो परंतु आपल्या क्रीज मध्ये इथे मात्र सुरक्षित आहे हे दोन्ही फलंदाज. आणि ह्या 3 धावा नाही 3 धावा. तर खांद्या संघाचा संगणक या ठिकाणी आलाय. तर विनंती करतोय कलबुसरे संघाचा संगणक आपण कुठे असाल त्वरित यायचंय. कलबुसरे संघाचा संगणक आपल्याला वारंवार पुकार केला जातोय आपण यायचंय नाणेफेक करण्यासाठी.
तर कंबुसरे संघाचा देखील संगणक या ठिकाणी आलाय. तर आपण जाऊया नाणेफेक करण्यासाठी. तर 53 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. 54 धावांचं आव्हान असेल इथे मात्र तरगर संघासमोर. आणि आता मात्र जाऊया कॉइन बॉक्स मध्ये, जिथे मनोज भुपी असतील आमच्या आणि नाणेफेक होईल. कलंबुसरे संघ आणि धाकटा कांदा या दोन संघादरम्यान यानंतरची मॅच असेल. हॅलो, तर मी विनंती करतो बघा, आमचे आयोजक अलंकार दादा भोपी आपल्या शुभ हस्ते दोन संघादरम्यान नाणेफेक करायचे. एका बाजूला कलंबुसरे संघ तर दुसऱ्या बाजूला आपण धाकटा खांदा, ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन संघादरम्यान नाणेफेक करायची आहे. 4 षटकांचा हा सामना असणार आहे. ही नियमावली आपल्याला पाहायला मिळते. निश्चित अमित आपण म्हटलं ना, कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक ठिकाणी आपण बघितलं, आता अनेक क्रिकेट पटलावरती आपण बघितलं ड्रेसिंग ही कंपल्सरी आपल्याला पाहायला मिळते. तर जाऊया, माझ्या समेत दोन कॅप्टन्स आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला खांदा संघाचा संघनायक तर दुसऱ्या बाजूला आपण कलंबुसरे संघाचा संघनायक. दोघांना आपण टॉस बॉक्स मध्ये अलंकार दादा भोपी जोडले गेलेत. नाणेफेक करायचे. एक मिनिट, पाण्याची पूर्तता करायची आहे मैदानाच्या आतमध्ये. पंचांना पाणी घेऊन जायचंय. 4 षटकाचा खेळ असणार आहे. चेंडू कधीही गेला, हरवला, फुटला, तुम्हाला नवीन चेंडू दिला जाईल. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. टॉस करायचे. 4 षटकांचा सामना असताना अलंकार दादा भोपी यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. इट इज द टेल. टॉस जिंकलाय कलंबुसरे संघ. कलंबुसरे संघ, मला तर वाटतं तुम्ही प्रथमच या मैदानावरती खेळण्यासाठी आल्यात, तर तुमचा प्रथम निर्णय का असेल आणि कशा प्रकारचा खेळ असेल तुमच्याकडे? फिल्डिंग करू आम्ही. समोरची टीम देखील चांगली आहे. तुम्ही समोरच्या टीमला कितपर्यंत धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 35 ते 40 धावांपर्यंत अडकवण्याचा प्रयत्न करू. तर शुभेच्छा देतो. तर जाऊया, करायच्या धावा, येणारे 24 चेंडू. कलंबुसरे संघाने या ठिकाणी नाणेफेक जिंकली आणि निर्णय असेल त्यांचा निश्चित क्षेत्ररक्षणाचा निर्णय. आपण जर बघितलं ना, कालच्या रात्रीचा विचार केला आम्ही, ज्या संघाने प्रथम फलंदाजी केली ना, तो संघ वर्चस्व पाहायला मिळाला. पण आज थोडंसं समीकरण आपल्याला वेगळं पाहायला मिळतोय. जो संघ प्रथम फलंदाजी केली ना, तो संघ कुठेतरी बॅकफुटवरती जाताना दिसतोय. चेंडू द्यायचा बघा आणि खेळपट्टीवरती कृपया करून तुम्ही प्रॅक्टिस करू नका. खेळपट्टीच्या बाजूला प्रॅक्टिस करायचंय. हॅलो, तर बघतोय आपण आद्यक्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके यांच्या 142वे पुण्यतिथी निमित्ताने या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. युवा क्रांतीवीर चषक आणि डीके चषक 2025चा हा सुरेख पर्व आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं ना, सर्व या पंचकृषीतील सर्व मान्यवर असतील, सर्वांनी या स्पर्धेसाठी चांगला आपला हातभार लावलाय. मग आपण जर बघितली बाईक सिरीज साठी आपण बाईक पाहतोय. खऱ्या अर्थानं निश्चितच एक डॅशिंग नेतृत्व त्यांच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहिलं. गेल्या वर्षी देखील त्यांच्या माध्यमातून आपण सिरीज साठी बाईक आपल्याला पाहायला मिळाली. ते निश्चित आमचे कुंदनशेठ म्हात्रे बेलापूर यांच्याकडनं आणि मल्हार इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आपण पाहायला मिळते. त्यांच्या शुभ हस्ते त्यांच्याकडनं ही बाईक आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज ज्यासाठीची सायकल दिली ना, ते जय मल्हार हॉटेलचे प्रोप्रायटर सन्माननीय आमचे जगदीश दादा मुकदम यांच्याकडनं आपल्याला ते सायकल पाहायला मिळते. तसेच जी आयोजकांसाठी जी पूर्ण टी शर्ट दिली गेली ना, जर्सी आपण त्याला म्हणतो, ती टी शर्ट आपल्याला दिले ते ग्रामपंचायत सदस्य विजय दत्ता पांडुरंग भोपी यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळते. आणि प्रथम द्वितीय नंबरची जी ट्रॉफी दिली ना, तिने ज्यात गोल्डन मॅन म्हणून ज्यांना ओळखलं जातो, ते सन्माननीय आमचे रवींद्र शेठ लक्ष्मण मुकादम हॉटेल क्रांतिवीरचे प्रोप्रायटर यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळते. तसेच सन्मान चिन्ह जे आम्हाला दिलेत ना, ते ग्रामपंचायत सदस्य सौ पूनमताई दत्तात्रय मुकादम हॉटेल जय बजरंगम यांच्याकडनं आपल्याला त्या ट्रॉफीज पाहायला मिळतात. त्याच्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक व चषक जे आम्हाला दिलाय ते स्वस्तिक सालुंके यांच्या माध्यमातून. हॅलो, तर बघा आमचे निश्चितच सन्माननीय आदरणीय एक डॅशिंग नेतृत्व सरपंच आपण पाहतो राकेश दादा रुपेश गायकवाड आपल्याला देखील पाहायला मिळतात. तसेच रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष देखील आपल्याला राकेशजी गायकवाड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एक उत्कृष्ट नेतृत्व त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. वोवले गावचे तर निश्चितच आपण स्वागत समारंभाकडे देखील आपण जाऊया. एक इनिंग संपल्यानंतर देखील आपण त्यांच्याकडे जाऊया. एक डॅशिंग नेतृत्व त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. तसेच आपण बघतोय टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष एस
गोलंदाज पहिला वापरला जातोय. ग्रामीण टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष व तसेच आपण बघतोय रुपेशजी गायकवाड देखील असतील. सर्व मान्यवरांची या ठिकाणी उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं चार चांद लावण्याचं काम जे केलंय आमच्या मान्यवरांनी, तसेच त्यांच्या समेत आपण पाहतोय रायगड प्रीमियर लीगचे उत्कृष्ट आयोजक, सर्वश्रेष्ठ आयोजक त्यांची गणना केली जाते ते मंगेश वाकडीकर पाहतोय. पहिला चेंडू पाटला करायचंय, 24 चेंडू 54 धावांचा. त्या ठिकाणी मात्र पहिला गोलंदाज वापरला जातोय. आपण बघतो गोलंदाज असतील रवींद्रजी म्हात्रे, पहिला गोलंदाज वापरला जातोय. 40+ हा खेळाडू आपण देखील पाहतो. कित्येक वर्ष या मैदानावरती आपल्या गोलंदाजीची छाप सोडली आहे आणि तीच गोलंदाजी या ठिकाणी मात्र करत असताना तर सामान्य मी सचिनजी पावळे साहेबांना देखील विनंती करतोय. सचिनजी पवार आपणास देखील विनंती करतोय की आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. यावेळेस मात्र काय होतोय, चूक 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 आणि चुकीला माफी नाही. आलंय नशिबाचा चौकार, 4 धावा. महेश यावेळेस मात्र बॅटची काढा घेतली जाते आणि फलंदाज होतोय बॅक टू द पेलॉन. अजून महेशजी आपण बघितलं, महेशजी गायकवाड असतील, तसेच महेश गव्हाणकर आणि बलिराम गव्हाणकर, तसेच बलिरामजी गायकवाड असतील आणि त्याच्यानंतर प्रशांतजी घरत, या सर्वांना देखील विनंती असेल की आपण यायचं समालोचन कक्षामध्ये. अतिथी देवो भव, भारतीय संस्कृती आपण नेहमीच जोपासत असतो. ही आपली संस्कृती आहे आणि ती या ठिकाणी मात्र जोपासत असताना सामान्य आपण बघतोय महेशजी गव्हाणकर आणि बलिरामजी गायकवाड या साहेबांचं या ठिकाणी सरचं स्वागत. तसेच आमचे प्रशांतजी घरत हे देखील या ठिकाणी आल्यात. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून युवा क्रांतीवीर चषक या स्पर्धेमध्ये सरचं स्वागत असेल. जाऊया मॅचकडे. मॅच मध्ये काय घडतोय बघा. या ठिकाणी मात्र गोलंदाजी आता चांगली होते. एका बाजूला जर आपण बघितलं 2 सुरुवातीचे फलंदाज, एका बाजूला फलंदाज आपण बघू शकाल अनिल कोहली असतील, आतिश कोहली, आणि त्याच्यानंतर गोलंदाज बघतोय आपण रवींद्रजी म्हात्रे. मात्र काय गोलंदाजी करतात, कारण की लाईन चांगली, अनेक वर्ष या खेळपट्टीवरतीचा अनुभव या ठिकाणी मात्र हाताळत असताना यावेळेस मात्र फटका चांगला, बॅकफुटला गेले होते आणि सरळ चेंडू टोलून दिलाय. लॉंग ऑफच्या रिझम मध्ये येतोय चौकार. चौकार आलाय. आता मात्र चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. फलंदाज आपण पाहतोय चंदन ओवलेकर, आपण पाहतो स्ट्राईक इन वरती. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतील. यावेळेस मात्र स्लोवर यावेळेस मात्र वेग होता. वेगानंतर मात्र थोडंसं व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळालं. इथं निदाव चेंडूची सांगता होते. रवींद्रजी म्हात्रे बघा काय गोलंदाजी करतात या मैदानावरती, कारण की त्यांना माहिती आहे या मैदानावरची खेळपट्टीची एक गुणवत्ता माहिती आहे आणि ते मात्र सिद्ध करत असताना. तर सन्माननीय संजयजी गायकवाड, आपणास देखील विनंती असेल की आपण आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचंय. आदरणीय आमच्या मंगेशदादा वाकडीकर या आपल्याला बोलवतात, आपण यायचंय. या सरचे स्वागत असेल. यावेळेस मात्र फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आपण बघू शकाल आदरणीय आपण पाहतोय
आपण बघितलं एक डॅशिंग नेतृत्व त्यांच्या माध्यमातून आम्हाला जे मॅन ऑफ द सिरीज साठी जी ट्रॉफी दिली ना ते आपण बघतोय. या पूर्ण जी बाईक्स आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून गेल्या वर्षी देखील आम्हाला या ठिकाणी बाईक दिली होती. ते आमचे सन्माननीय आदरणीय कुंदन शेठ म्हात्रे बेलापूरचे मल्हार एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आपण या ठिकाणी पाहतोय. सरश स्वागत असेल. या ठिकाणी पूर्ण 4 चांद लावण्याचं काम जर कोणी केलं असेल ना ते आमचे कुंदन दादा नेहमीच हातभार त्यांचा आमच्या पाठीशी असतो आणि तोच सहकारी या ठिकाणी मात्र करत असताना फटाक्यांच्या आतिषबाजीने त्यांचं या ठिकाणी सरश स्वागत असेल. दादा या आपण यायचं मंचावरती क्रांतीवीर चषकामध्ये 2025च्या पर्वामध्ये आपलं सरश असं स्वागत असेल. अतूट प्रेम या ठिकाणी आयोजकांवरती नेहमी दाखवत असतात आणि तो प्रेम या ठिकाणी मात्र सिद्ध करत असताना नेहमी असलेला हातभार या स्पर्धेसाठी त्यांचा पाहायला मिळतो आपल्याला. बघा मॅच मध्ये देखील रंगत आपल्याला पाहायला मिळणार आहे. दादांचा सरच स्वागत असेल. क्रांतीवीर चषक 2025च्या पर्वामध्ये आपल्या या मान्यवरांच्या शुभ हस्ते देखील आणि स्टेजवरती आपला सरच स्वागत करतोय. ही मांदियाळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कुंदन दादा म्हात्रे यांच्या या ठिकाणी शुभ आगमन केला जातोय. एक डॅशिंग नेतृत्व त्यांच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहत असतो आणि ती मोठी हस्ती या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळते. आणि सर्व मान्यवर निश्चित आपण त्याच्या शुभ सत्काराकडे जाऊया पण तत्पूर्वी आपली मॅच देखील आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी मात्र बघा साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतोय. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये त्यांचं या ठिकाणी सरश असं स्वागत केलं जातोय. खऱ्या अर्थानं ज्या प्रकारे आपल्याला फटाक्यांची आतिषबाजी पाहतो त्याच प्रकारचे आपल्याला हे नेतृत्व आपल्याला पाहायला मिळतोय. नेहमीच एक कार्यरत असणारे युवा नेतृत्व आपण बघतोय. कुंदन शेठ मात्र आपल्याला पाहायला मिळतात. बेलापूरचे एक चांगला असं डॅशिंग नेतृत्व आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतो त्या गोलंदाज असतील बघा. शक्ती आपण पाहतोय कशा प्रकारची गोलंदाजी करणार कारण की आता मात्र मान्यवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. सर्व मान्यवरांचं सर्व या क्रांतीवीर चषकामध्ये पुन्हा एकदा सरश असा स्वागत करतोय. 2025चा हा सुरेख पर्व आपण पाहतोय. पाठला करायचा आहे. 24 चेंडू आणि 54चा लक्ष होता. आता मात्र समीकरण येऊन टेकला. येणारे 18 चेंडू आणि गरज असणारे ती बघा 17 चेंडू आणि 45 धावांचा आता पाठला करायचा आहे. कारण की आता इथून तुम्हाला मोठे फटके मारावे लागणार आहेत कारण की मोठी धावसंख्या आहे समोर. 24 चेंडू 54चा समीकरण होता. आता समीकरण येऊन टेकले. येणारे 16 चेंडू आणि गरज आहे ती 44 धावांची. 44 धावा या सहजरित्या पूर्ण करेल का हा तरगर संघ. कारण की दोन्ही संघ बघितल्यानंतर तुल्यबल संघ आहे. एका बाजूला अर्या ओवले संघ तर दुसऱ्या बाजूला तरगर संघ. ही लढत आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र उचललाय चेंडू हवेत आहे. शतरंजक चेंडू खाली चुकी होते. क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाहीये. 4 येतात चौकार 4 धावा. आलाय चौकाराच्या सहाय्याने येणारे 15 चेंडू 40ची गरज आता बसली. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. त्या ठिकाणी मात्र बघा शतरक्षक आहेत उचलणार फेकणार तत्पूर्वी मात्र येते सिंगल. या सिंगलच्या सहाय्याने संघाचा विचार केला. संघ जाऊन पोहोचतोय तो तब्बल 15च्या घरामध्ये. समीकरण बदलला. येणारे 14 चेंडू आणि गरज आहे 39 धावींची. अतिथी मान्यवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. क्रांतीवीर चषक मध्ये ह्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा सरच स्वागत असो. यावेळेस मात्र बघा सरळ चेंडू विसवतो. गुडलँड स्पॉट होतो. चेंडू उचली घेतो आणि सरळ जाऊन विसवतोय. यशकाच्या हातामध्ये आलाय निर्धाव चेंडू. जेवढे कमी निर्धाव चेंडू येतील ना तेवढे चांगला असेल तरगर संघासाठी आणि जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न या संघाचा असेल कारण की 54चा पाठला करायचा आहे. यावेळेस मात्र बघा चेंडूला फक्त दिशा दाखवली आणि सुरेख फटका बॅकफूट वरती जाऊन येत आहेत. पुन्हा एकदा 4 धावा. थँक्यू डीजे. 4 धावा आल्या. 4 धाव्यांच्या मदतीने धावफलकाचा विचार केला. धावफलकावरती धावा आपण बघू शकाल तब्बल 19 धावा
आता गरज आली आहे येणारे शेवटचे 12 चेंडू आणि धावा करायच्या तुम्हाला 17.5 ची सरासरी राखून 35 धावा 2 षटकांमध्ये तुम्हाला करायच्यात. ती धावसंख्या येईल का हे प्रश्नचिन्ह आता मात्र असणार आहेत. 17 चेंडू आणि गरज आहे 35 धाव्यांची. आजच्या रात्रीतला हा तिसरा सामना आपण पाहतोय. एका बाजूला तरगर संघ तर दुसऱ्या बाजूला आर्या ओवलेस संघ आपण पाहतोय. या दोन संघादरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळते. प्रथम फलंदाजी करत असताना धावफलकावरती 53 धावा लगवल्या गेल्या त्या ओवलेस संघाच्या फलंदाजांना आणि आव्हान ठेवलं गेलं ते तब्बल 54 धावाचं. तर सन्माननीय आमचे बघू शकता अजितदादा टकळे असतील, त्याच्यानंतर सचिनजी पवार हे देखील या ठिकाणी आल्यात. आपल्या देखील व्यासपीठावरती सहर्षाचं स्वागत असेल. आज मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. एक मोठी हस्ती या स्टेजवरती आपण बघू शकाल. ज्यांच्या माध्यमातून आपण पाहता या स्पर्धेला मालिकावीर जी बाईक तुम्ही पाहताय आम्हाला पुरस्कृत केली आहे ते सन्माननीय आपण पाहताय कुंदनजी म्हात्रे साहेबांचं इथे व्यासपीठावर शुभागमन झालंय. अगदी आपण पाहू शकाल मल्हार ट्रान्सपोर्ट आपण पाहताय आणि त्याचे सर्व आणि त्यांचं आपण करूया सहर्ष असं स्वागत. इथून मात्र मॅच रोमांचक स्थितीमध्ये आहे. अगदी सीमेरेषेलगत चेंडू आपण पाहताय, फटका खेळलाय, एक सिंगल प्राप्त झाली आणि इथून मात्र अगदी धावसंख्या टोटल अद्याप जमवायच्या आहेत. 11 चेंडू आणि 34 धावेची गरज आहे. 11 चेंडू आणि 34 धावा मोठे फटकेबाजी आता मात्र करावी लागणार आहे या दोन फलंदाजांना. स्ट्राईक इन वरती आपण फलंदाज बघता. यावेळेस मात्र फुल टॉस होता, चुकीला माफी नाही, सरळ लॉप केलाय चेंडू, जातोय आउट ऑफ द पार्क. 6 धावा. षटकार आलाय. या षटकारच्या साहाय्याने स्कोरबोर्ड जर आपण बघितलं 26 धावा आता आपण पाहतोय. येणारे शेवटचे 10 चेंडू आणि गरज असणारे 28 धाव्यांचे असे मोठे फटके येणार का? गोलंदाज आपण पाहतोय राजेंद्र मुंगाजी गोलंदाजी करतो पॅव्हलियन एंड कडनं. स्ट्राईक इन होते आपण फलंदाज बघा. पुन्हा एकदा उडवायचा होता चेंडू, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूचा कॅच करतोय आणि बॅक टू द पेलम. अतिशय सुरेख धुणे या ठिकाणी मात्र पाहायला मिळते. नौके फलंदाज मैदानामध्ये दाखल होतील. फलंदाज असतील बघा धीरज ओवळेकर आपण पाहतोय. अजून एक मोठा फलंदाज तरगर संघाच्या बाजूने. इथून मोठी धावसंख्या उभारणार का? आता थोडीशी अडचण निर्माण होते. येणारे शेवटचे 9 चेंडू करायच्यात 28 धावा. पाटला करायचा 54 धावांचा 54 धावांचा मात्र पाटला करत असताना आपण जर बघितलं धावफलकावर ते धावा 26. येणारे शेवटचे 9 चेंडू आणि गरज आहे 28 धाव्यांची. स्ट्राईक एंड वरती आपण बघतोय धीरज स्लोवर लॉलीपॉप पद्धतीचा चेंडू होता, पण त्या ठिकाणी मात्र लाईन लेंथ पाहावी लागेल. अवांतर चेंडू या ठिकाणी मात्र दर्शवला जातोय. इथे अजून एक धाव सिंगलच्या वतीने धावफलकावर 27 धावा. समीकरण बदलतोय 9 चेंडू आणि 27 धाव्यांची मात्र गरज आहे. स्लोवर पैदा चेंडू फेकला जातोय. व्हेरिएशन आता मात्र आपल्या गोलंच्या पटलावरती जर आपण बघितलं थोडेसे मात्र बोट स्विंग करतोय आणि सरळ चेंडू जाऊन विसवतोय. एष्टिकेच्या हातामध्ये अजून एक येतो निर्धाव चेंडू. जेवढे निर्धाव चेंडू होतील ना तेवढं मात्र चांगलं असणार आहे ते आर्या ओवले या संघाला. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका सजवायचा होता, चुकी होतीये. यष्टीरक्षक मात्र बघा एक धाव आता मात्र इम्पॉर्टंट असणार आहे आणि इथं अजून एक अवांतर चेंडू खराब आता मित्र म्हणून गोलंदाजी करतोय. कारण की चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. धावफलकाचा विचार केला ना आता मात्र गरज येऊन टेकली. येणारे शेवटचे 8 चेंडू आणि 25 ची गरज आहे. 8 चेंडू 25 धावा होणार का?
या ठिकाणी मात्र लढावी लागणार आहे. आपली अस्तित्वाची लढाई लढेल का? हेलिकॉप्टर उडवलाय, सरळ चेंडू जातोय, येतोय ब्रँडेड फटका. तरकर संघाच्या बाजूने 6 धावा. मिळतात 6 धाव्यांच्या मदतीने धावफलकाचा विचार केला. आता मात्र 35 धावा. जी सरासरी होती ना ती सरासरी आता कुठेतरी कमी करतो या षटकाराच्या सहाय्यानं. समीकरण येऊन टेकलं. शेवटचे 7 चेंडू आणि 19चं समीकरण. इक्वेशन मात्र बघा चेंज झालाय. चेंडू द्यायचे बघा, चेंडू द्या प्लीज. आता मात्र चांगली फलंदाजी करतोय चंदन ओवलेकर. आपण जर बघितलं वैयक्तिक खेळीचा विचार केला ना तब्बल धावफलकाचा त्याने 16 धावा आपण पाहतोय. आता मात्र चांगली फटकेबाजी चालू आहे. सूरज जर आपण बघितलं ना सुरुवातीच्या षटकामध्ये कुठेतरी थोडासा बॅकफूट वरती गेला होता तरगर संघ आणि आता कुठेतरी मात्र वर्चस्व गाजवतो. काय चला चेंडू द्यायचंय. आयोजकांना विनंती करतोय स्पीडअप करा कारण की अजूनही आपल्याला बरेचसे सामने खेळवायचे आहेत. आणि आता इथं देखील मांडण्यापर्यंत देखील आपल्याला स्वागत समारंभ देखील आपण बघणार आहोत. त्या ठिकाणी जोडले जातील आमचे शेखर पाटील असतील. आज आपण देखील त्यांना देखील पाहू शकाल या रजनीमध्ये. आणि खऱ्या अर्थानं आज पूर्ण ही चांगली मंडळी आज आपल्यासोबत जोडली गेली. ही मैत्री ही खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या पटलावरती झालेली ही नाती आहेत आणि ती नाती या ठिकाणी मात्र जोपासत असताना गोलंदाज मात्र बघा राजेंद्र आपण बघतोय कशा प्रकारची गोलंदाजी करणार. उर्वरित चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. येणारे शेवटचे 7 चेंडू आणि 19ची गरज आहे सूरज. 7 चेंडू 19 धावा कंप्लीट करणार का? कालच्या रात्रीचा विचार केला ना ज्या संघानं प्रथम फलंदाजी केली तो संघ वर्चस्व ठरला होता या खेळपट्टीवरती. यावेळेस मात्र फटका सरळ येतोय, सरळ आलाय आणि सरळ चेंडू जातोय, येतोय 1 बाउन्स सीमारेषा पार. खणखणी चौकार. विनंती करतोय बघा स्क्रीनच्या समोरच्या प्रेक्षकांना आपण थोडेसे मागे व्हा प्लीज. तर गाणी आपण देखील कंटिन्यू करायचं. डीजे मास्टर अतिशय सुरेख धून आपल्याला पाहायला मिळाली. निश्चित आमच्या आयोजकांना देखील तो सॉन्ग असा आवडलाय तर तुला देखील कौतुक. पुन्हा एकदा लाईन लेन वेग आहे पण वेगामध्ये तुमची लाईन लेन पाहावी लागेल. येथे अवांतर चेंडू अजून एक धाव. आता मात्र सोन्याच्या भावासारखी असणार आहे. सोन्याचा भाव आता मात्र 85च्या घरात आहे. पुन्हा एकदा यावेळेस मात्र बघा पुन्हा एकदा लाईन लेन सूरज जर आपण बघितलं ना आता मात्र दडपण पाहायला मिळतोय कारण की येणारे शेवटचे गरज होती 7 चेंडू. इक्वेशन जर आपण बघितलं ना 15च होतं. आता समीकरण येऊन टेकलं. शेवटचे 6 चेंडू आणि 13ची गरज. 13ची गरज आहे. 6 चेंडू 13 धावा. मॅच कुठेही जाऊ शकते. एका बाजूला ओवले संघ दुसऱ्या बाजूला तरगर संघ. स्लोवर आता व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळालं चेंडूवरती. शेखर पटेल आता बघितलं आपल्याला गरज आहे शेवटचे 5 चेंडू आणि 13 धावा.
अगदी आपण पाहिलं तर कालच्या रात्रीमध्ये सुद्धा असंच इक्वेशन होतं. शेवटचा सामना आणि तो अजय भगतनं सामना जिंकवला होता, परंतु इथून मात्र अगदी आपण पाहत आहे 13 धावेची गरज असताना अगदी चांगली गोलंदाजी. 2 चेंडू खराब टाकले, परंतु त्यानंतर मात्र चांगलं चेंडू हाताळण्याचं काम करताना अगदी आर्या ओळे संघाचा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं अशी गोलंदाजी असताना तुम्ही दुसरं व्हेरिएशन करता का? कारण की ब्रह्मास्त्र चेंडू फेकला गेला होता. गोलंदाज आपण जर बघितलं श्रेयस मुंगा जे आपण पाहतोय चांगली गोल, पहिली तर 2 चेंडू आपण बघितले ना तर अवांतर फेकले गेले होते. व्हेरिएशन आणण्याचा प्रयत्न केला होता, पण त्या प्रयत्नामध्ये कुठेतरी लाईन बिघडली होती. आता मात्र लाईन सापडली की काय? कारण की शेवटचे 4 चेंडू आणि धावा करायच्या 12. 4 चेंडू 12 धावा. मॅच कोणाच्या बाजूने असणार? एका बाजूला तरगर संघ तर दुसऱ्या बाजूला आपण ओवले संघ आपण पाहतो. एकच पट्ट्यातील हे 2 संघ, बाजी कोण मारणार? यावेळेस मात्र सुरेख फटका सजवला होता. क्षेत्ररक्षक आहेत, एफर्ट्स लावला होता, एफर्ट्स पूर्णपणे दिला होता, पण चेंडू थांबणार नाहीयेत. मोजावे लागतील 6 धावा. थँक्यू डीजे. गरज आहे शेखर पटेल. 3 चेंडू 6 धावा. मॅच कोण जिंकणार? मॅच कोण जिंकणार याची मात्र आता नजर लागले प्रेक्षकांची देखील. 3 चेंडू आणि 6 धावेची गरज आहे. अगदी आपण पाहता या मॅच मध्ये जर जिंकायचं असेल ना तर आता आर्या ओळे संघाला सुद्धा चांगली गोलंदाजी करावी लागेल. जो मागचा चेंडू आपण पाहिला खोदून काढला, षटकार लगावला आणि त्या षटकाराने त्या फलंदाजी आता मनोबल वाढले असतील, परंतु गोलंदाजावर प्रेशर आहे. इथून मात्र मागच्या चेंडूवर जर तू षटकार मारला असेल तर पुढचा चेंडू टाकणं आणि कमबॅक करणं हे माझ्या हातामध्ये, हे सांगितलंय गोलंदाजानं. आणि इथून मात्र यष्ट्यांचा वेध. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. क्लीन बॉल, फलंदाज बाद. मंजिल इन्हों को ही मिलते हैं ना जिसके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होतो यारो, हौसलों से उडान होती है. आता मात्र हौसला कोणाचा बुलंद असणार आहे? कारण की एका बाजूला तरगर संघ तर दुसऱ्या बाजूला ओवले संघ. या मॅच मध्ये मात्र काय रंगत असणार आहे बघा. शेवटचे 2 चेंडू आणि 6 धाव्यांची मात्र गरज आहे. कारण नक्की स्वप्न साकार होतील की नाही हा प्रश्न आहे, परंतु ते स्वप्न पडणं हे खूप महत्वाचं आहे. आणि या मॅच मध्ये दोन्ही टीमला विजय संपादन करणं हे दोन्ही टीमसाठी स्वप्न असेल आणि ते इथे पाहायला मिळणार का? काय मॅच आहे बघा. क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो, पण रंग बदलतोय. त्याचं नाव आहे क्रिकेट आणि तोच असा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचे 2 चेंडू नौके फलंदाज मैदानामध्ये दाखल होतील बघा. अमर मात्र आता सुरेख फटकेबाजी करणार का? शेवटचे 2 चेंडू ची गरज. यावेळेस लोअर फुटबॉल चेंडू होता, सरळ चेंडू भिडकवला जातोय. चुकी चुकी चुकी, चुकीला माफी नाहीये. एक चूक तुम्हाला सामना गमावू लागू शकतो शेखर पाटील. अकरा मध्ये 34चं इक्वेशन होतं. 11 मध्ये 34 आणि त्यानंतर मात्र या मॅचला जर पण विचार केला ना काय युटर्न दिलं बघा. एक्सिलेटरवर ठेवलंय पाय आणि त्यानंतर धावा संख्या जमवत असताना आता मात्र 2 धावेची गरज करायच्यात. 1 चेंडू 2 धावा. 1 चेंडू 2 धावा. तरगर की ओवला, ओवला की तरगर? सूरज कोण जिंकणार कोण हारणार? शेवटचा 1 चेंडू 2 धाव्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे बघा. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. 1 चेंडू 2 धावा. 2 धावा साध्य करणार का? चला 1 चेंडूचं आपण स्वागत करूया टाळ्यांच्या गजरामध्ये. 1 चेंडू 2 धावा. वौले संघ की तरगर संघ? तरगर की वौले? 1 चेंडू 2 धावा. 1 चेंडू 2 धावा. यावेळेस मात्र उडवलाय, सरळ जातोय चेंडू. चुकी करणार नाही. यावेळेस मात्र पूर्णपणे मॅच जिंकली जाते वौले संघाच्या बाजूने. व्हॉट अ मॅच. 1 चेंडू 2 धावा. 1 चेंडू 2 धावा. 2 धावा साध्य करणार का? चला 1 चेंडूचं आपण स्वागत करूया टाळ्यांच्या गजरामध्ये. 1 चेंडू 2 धावा. वौले संघ की तरगर संघ? तरगर की वौले? 1 चेंडू 2 धावा. 1 चेंडू 2 धावा. यावेळेस मात्र उडवलाय, सरळ जातोय चेंडू. चुकी करणार नाही. यावेळेस मात्र पूर्णपणे मॅच जिंकली जाते वौले संघाच्या बाजूने. व्हॉट अ मॅच.
क्या बात है, क्रिकेट याचं नाव आहे. कभी बाजी इधर कभी बाजी उधर, आणि बाजिया पलटने में देख परंतु अगदी अंतिम क्षणाला 2ची करत असताना अगदी उडालेला झेल आणि त्यानंतर मात्र टिपला गेला अगदी झेल. फलंदाज धीरजजी ओळेकर यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावर. धीरजजी ओळेकर, आपलं स्वागत आहे. तरगर टीमचे आपण पाहत आहे, त्यांचं आपण स्वागत करूया. अगदी जाऊया आपण मुख्य व्यासपीठावर जाऊया, आपण सन्मान करूया. मी सन्मान करण्यासाठी विनंती करतोय आमची अजयदादा भोपे आणि रोशनजी घरत यांना विनंती करतोय. सन्मान अशा व्यक्तीचा करूया आपण ज्यांनी आपल्याकडील या स्पर्धेला मोठे सर्वात पारितोषिक दिलंय. अगदी कोण खेळाडू असेल आणि त्या खेळाडूच्या स्वप्नामधील बाईक, आणि ती बाईक मात्र आपल्याला जी पुरस्कृत केली आहे ते मल्ला ट्रान्सपोर्टचे सर्व कुंदन शेठ म्हात्रे आणि त्या दादांचा आपण करूया या स्पर्धेच्या